खरं म्हणजे समाजामध्ये थोडीच लोक आहेत की त्यांना सामाजिक विषयी जाणीव आहे आणि त्या जाणीवेच्या माध्यमातून विशाले ताई असतील, सुरेश भाऊ असतील, हे वृषाली महिला सामाजिक संस्थेच्या मार्फत अनेक वर्षापासून काम करतात. अनेक जे महत्त्वाचे विषय आहेत की त्याचा परिणाम समाजव्यवस्थेवर होतो आणि त्या समाजव्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी ते उपक्रम या ठिकाणी राबवतात. खरं म्हणजे आर्थिक स्रोत त्यांना काहीच मिळत नाही. त्यांच्यासाठी आपण उभे राहून त्यांना आर्थिक स्रोत देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. महिला बचत गटाच्या माध्यमातून ते अनेक वर्ष काम करतात. कुणबी समाधी संघाच्या मार्फत हा उपक्रम अनेक वर्षापासून आपण राबवतो. सरांनी सांगितलं का 2022 साली हिरवळ ग्रामपंचायत म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधील हिरवळ ग्रामपंचायत त्यांनी तो निर्णय घेतला की गावामध्ये एखाद्या महिलेचा पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या महिलेचं मंगळसूत्र किंवा इतर ज्या बांगड्या फोडणे वगैरे इतर ज्या बाबी आहेत त्या बंद कराव्या आणि त्याचंही मग नोंद शासनाने घेतली आणि शासनाने तो उपक्रम या ठिकाणी राबवला. मला म्हणजे 2022 सालचा निर्णय आहे. आता 2026 साल उजाडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुरेश पाटील साहेबांनी वृषालीताईंनी म्हणजे शहापूर तालुक्यात पंचायत समिती ऑफिसमध्ये ते गेले, तहसीलदार ऑफिसमध्ये ते गेले, ग्रामपंचायतीमध्ये गेले आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी हा उपक्रम राबवला आणि त्यांनी सांगितलं का आमच्या स्टुडिओमध्ये 50 विधवा महिला नुसतं मेसेज पाठवल्यानंतर आल्या. त्याबरोबर प्रत्येक ठिकाणी म्हणजे ग्रामपंचायत लेवल असेल, पंचायत समिती असेल यांनी दखल घेतली आणि तो उपक्रम या ठिकाणी राबवला. म्हणजे प्रयत्न केलं तर त्याच्याप्रमाणे सर्व घडतंय, त्याला प्रोत्साहन पण मिळतंय, पण तो प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण केला पाहिजे. या ठिकाणी मला आनंद वाटला की ते आम्हाला अप्रोच झाले आणि आजच्या या ज्येष्ठ नागरिक मंडळांचे आम्ही सर्व संचालकांनी विचारविनिमय केले आणि आजचा हा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा ठिकाणी प्रयत्न केला. सुरेश साहेब, मी आपल्याला आश्वासन देतो की दरवर्षी कुणबी समाज संघाच्या मध्ये हा मोठ्या प्रमाणात उपक्रम आपण राबवू. पुढच्या वर्षी 23 साला आपल्या हॉलमध्ये 200 लोकांची व्यवस्था आहे, तर 200 महिला त्या ठिकाणी जमतील असा उपक्रम या ठिकाणी राबवू. आपण आम्हाला सहकार्य करावं, आम्ही आमच्यापर्यंत सहकार्य करण्याचा प्रयत्न करावा. फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, यासाठी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आर्थिक मदत आवश्यक असते. थोडीफार आवश्यक मदत या चॅनेलला आपण करावी अशी पण विनंती या ठिकाणी मी सूचना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.